आपली प्रतिक्रिया घेणारच आहोत। तुर्तास आपण जाऊया। शिवसेना प्रवक्ते अरुण सावंत सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। अरुणजी, काल भाजपचा मेळावा झाला ज्यामध्ये मुख्यमंत्री असं म्हणालेत की ठाकरे कफनचोऱ्या आणि कफनचोरांनी भाजपवर भ्रष्टाचाराचा आरोप करू नये। अगदी बरोबर बोललेले आहेत मुख्यमंत्री। जे सत्य आहे ते त्यांनी आपलं मत परखडपणे मांडलेलं आहे आणि आम्ही शिवसेनेचे प्रवक्ते नेते नेहमीच हे सांगत असतो की गेल्या 25-30 वर्षांमध्ये या मुंबईला लुटण्याचं ओरबाडण्याचं काम ज्या नेत्यांनी केलं त्या नेत्यांची नावं मुंबईतल्या आणि महाराष्ट्रातल्या जनतेला माहीत आहे, ठाऊक आहे की कोण कशा प्रकारे वांद्र्यामध्ये बसून या मुंबईला ओरबाडत होतं। मुंबईकरांचा जो एक एक रुपया कर रूपाने जो महानगरपालिकेच्या गंगाजळीत जमा होत असतो आणि त्याचं स्वरूप नंतर 55,000 करोड रुपयांमध्ये होत असतं। गंगाजळीचं प्रमाण 80,000 करोड रुपयांमध्ये होत असतं। हा पैसा लुटण्याचं काम या नेत्यांनी मुंबईत बसलेल्या वांद्र्यामध्ये मातोश्रीवर बसलेल्या नेत्यांनी केला आणि आज त्यांना योग्य उत्तर देण्याची वेळ आलेली आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांद्वारे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांद्वारे। मात्र अरुणजी, सुप्रिया सुळे याच वक्तव्यावरती मुख्यमंत्र्यांच्या असं म्हणाल्या होत्या की ज्यावेळी ठाकरेंचं सरकार होतं त्यावेळी हेच शिवसेनेतले काही नेते हे ठाकरेंसोबत होते आणि आता मात्र ते भाजपमध्ये गेले, त्यावेळी हे नेते भ्रष्टाचार करत नाहीत का? मी तेच म्हणालो, सुप्रिया ताईंनी पहिली गोष्ट म्हणजे त्या किती स्वच्छ आहेत, त्यांचं घराणं किती स्वच्छ आहे याचा विचार आधी केला पाहिजे आणि नंतर ज्ञानाचे ढोस जनतेला आणि इतर पक्षांच्या नेत्यांना त्यांनी पाजले पाहिजेत। तेव्हा त्यांच्या तोंडी हे शोभत नाही। ज्या प्रकारे त्या म्हणत आहेत की जे नेते पूर्वी त्यांच्याबरोबर होते तेच आज शिवसेनेमध्ये आहेत म्हणा किंवा भाजपामध्ये आहेत, असू देत ना, त्या तिकडून इकडे आले म्हणजे ते भ्रष्टाचारी होते, इथे सुद्धा आता भ्रष्टाचारी आहेत असं नाही। मी काय म्हणालो, वारंवार म्हणतोय मी, संपूर्ण एकाधिकारशाही ही वांद्र्याला बसून ठराविक त्या निवासस्थानावरती बसून काम करत होते, चांडाळ चौकडी निर्णय घेत होती। या बाकीच्या नेत्यांना तसं काहीही महत्व या व्यवहारांमध्ये नव्हतं। त्यामुळे आपल्याला त्यांच्यावरती आरोप करता येत नाहीत किंवा त्यांना त्यांचे साथीदार किंवा भागीदार म्हणता येणार नाही। निश्चित। अरुणजी आणि गणेशजी, मी आता शेवटच्या प्रश्नाकडे येते। सातत्याने विरोधकांकडून असा आरोप केला जातो की राज्य निवडणूक आयोग हे सरकारला सातत्याने मदत करतं। यातच निवडणूक आयोगानं मुदतवाढ मागितली आणि ती मुदतवाढ देण्यात आली जानेवारीपर्यंत। यात सगळ्यात अधोरेखित करण्यासारखा मुद्दा म्हणजे सगळ्यात शेवटच्या टप्प्यात ही मुंबई महानगरपालिका जी सगळ्यात महत्त्वाची महानगरपालिका मानली जाते, त्यामुळे कुठेतरी आता राज्य निवडणूक आयोग आणि त्याचबरोबर भाजपचा हा अजेंडा हे कुठेतरी एक संगतीने चाललंय का असा आरोप होतोय। मी सगळ्यात पहिले जाते गणेशजी तुमच्याकडे। बघा, या आरोपात काही तथ्य नाहीये। रोज सकाळी उठून भूपाळी द्यायची आणि एक नवीन आरोप करायचा। राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगावरती काय आरोप आताच होत आहेत का? मुळात असं आहे की या निवडणुका ज्या वेळेला घ्यायच्या असतात त्यावेळेला लक्षात घ्या यातल्या याचिका कुणी केल्या होत्या, कोण गेलं होतं कोर्टामध्ये, ते ह्याचं उद्धव ठाकरे यांच्या गटातनं काही सांगाल का? तुमच्या याचिकेमुळे या महानगरपालिकेच्या निवडणुका लांबल्या, ते सत्य तुम्ही लोकांना का सांगत नाही? पंचायत समित्या, जिल्हा परिषदा, नगर परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हा जो आपला निवडणुकीचा कार्यक्रम आहे, किती निवडणुका होणार आहेत याच्यासाठी साचेबद्ध कार्यक्रम करावा लागतो, त्याची तयारी करावी लागते। त्याच्या मतदार याद्यांपासून त्याच्या आरक्षणापासून हे सगळे विषय आहेत ना, म्हणजे निवडणूक